आणि आपल्याच कुळाचं जे पण मान पान निवेद्य पाणी जे असेल ते देईन. पण कुळाची आपली देवी किंवा देव आहे ते कसं ओळखा? असं ओळखा की ज्यावेळेस ती ताकद आपल्या अंगामध्ये आली, समजा तुमच्या अंगात आलीच, तर त्या देवीला विचारा की तुमचं कुळ कुठून आलंय, कसं आलंय. ज्यावेळेस तुमच्या पार आज्या पंजा पंजोबाग पासून तर 5 7 8 10 पिढीचं 15 पिढी 16 पिढीचं जर त्यांनी सांगितलं तर समजायचं. काय समजायचं? तर समजायचं त्यांनी की बाबा हा अमुक अमुक होते, की हेच खरं आहे, हेच सत्य आहे. आणि जे ते आलेली शक्ती तुमचंच काही गोष्टी जे तुम्हाला माहिती आहेत त्या गोष्टी सर्व सांगते, तुम्हाला ज्ञान देतात ते, आणि तुमच्याच चुका तुम्हाला दुरुस्ती करायला लावतात ते. तर त्यावेळेस आपण ते परिवर्तन करून घ्यायचं असतं आणि मग समजायचं असतं की होच हीच आपली कुळाची देवी, हीच आपली खरी शक्ती. नाही तर उगच ह्या शरीरामध्ये कुठल्याही वाईट शक्तीला थारा देऊ नका. त्याचं वाईट स्वरूप परिश्रम बेकार भोगावे लागतात. त्याच्यामुळे तुम्ही ठरवा की तुम्हाला कुळाची स्वतःची शक्ती पाहिजे, कुळाची देवी दैवतांची शक्ती पाहिजे, का तुम्हाला अनगिनत सिद्ध्यांची शक्ती पाहिजे. नाहीतर अनगिनत तुम्हाला शक्ती सिद्धी करण्याची पाहिजे असेल तुम्हाला असं वाटतं, तर मग कुळाचे देत नाही का? कुळाचे देवी दैवत असतात कशासाठी? कुळाचे भगवंत असतात आपलं कुळ वंशावळांचं संरक्षण करण्यासाठी, व सर्व कुळाचं संरक्षण करत येते. आणि कुळाच्या देवीचं कर्तव्य असतं की आपल्या कुळाचं वेल विस्तार वाढलं पाहिजे, व आपल्या कुळाचे जे पण आहेत, ज्या कुळामध्ये मला पूजले जातं त्याच्या घरामध्ये लक्ष्मी धान धान्य सर्व नांदावं, हे कर्तव्य असतं. जर तुम्हाला हे सर्व गोष्टी आपल्या कुळाचे देवी दैवतच देत असतील, तर तुम्हाला दुसऱ्या शक्तींची काय गरज आहे, जेणेकरून ती तुम्हाला काळाच्या द्वारात नेणार आहे? मग तुम्ही ठरवा. बस एवढंच बोलून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. परमगुरु आदेश.